नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि फ्यू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. रंग हे नवे नवे, दुनिया ही नवी नवी. आणि ही रंगांची दुनिया जर डिजिटल पोर्ट्रेट्स किंवा डिजिटल पेंटिंग्सची असेल तर खरंच आपण त्या डिजिटल पेंटिंग्स आणि पोर्ट्रेट्समध्ये हरवून गेल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आपल्या डिजिटल पेंटिंगची ओळख करून द्यायला, डिजिटल पोर्ट्रेटची ओळख करून द्यायला एक खास पाहुणे आलेत. तर मी त्याचं स्वागत करते. प्रणव सातभाई, वेलकम प्रणव. थँक्यू. तर 2021 पासून त्यांनी डिजिटल पेंटिंगची सुरुवात केली आहे. त्याचे फ्युचर या सगळ्यांबद्दल गप्पा मारणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. हो. तर तुझी ओळख एक डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट आणि फेसबुकवर सुद्धा तुझे खूप फॉलोअर्स आहेत आणि तू खूप अनेक सेलिब्रिटीजचे पोर्ट्रेट्स काढलेलेस. सो तू तुझं करिअर निवडताना डिजिटल पोर्ट्रेट्स हाच का ऑप्शन सिलेक्ट केलास किंवा त्याच्यापासूनच का सुरुवात केलीस? ऍक्च्युली डिजिटल पोर्ट्रेट मला करायचे होते किंवा मी करणार होतो अशातला भाग नाहीये. मी करणार होतो फोटोग्राफी. बरं. ते माझं फायनल झालं होतं. ज्यावेळी मी शाळेत शिक्षण घेत होतो त्यावेळी मी फोटोग्राफी करणार हे माझं फायनल झालं होतं. आणि जसं की मी ह्या सगळ्या प्रवासाला माझ्या सुरुवात केली फोटोग्राफीच्या, मध्ये आलेलं पॅन्डेमिक हे पोर्ट्रेटसाठी वरदान होतं मला. म्हणजे त्या दरम्यान वेगळं काहीतरी करायचंय असं म्हणून मी ह्या पोर्ट्रेट ह्या क्षेत्राकडे आलो किंवा पोर्ट्रेट करायला लागलो. आणि एकंदरीत येणारे रिस्पॉन्सेस किंवा लोकांना जे काही लोक अप्रिशिएट करत होते, लोकांना त्याची आवडत होतं. त्याच्यामुळे मी एक गोष्ट मनाशी ठरवली की फोटोग्राफी करत असतानाच पोर्ट्रेट हेही आपल्याला करायचे. लोकांना ते आवडतंय आणि लोकांपर्यंत त्यांना जे आवडतंय किंवा जे त्यांना हवंय आपल्याकडनं ते आपण करूया, असं म्हणून मी पोर्ट्रेटच्या जर्नीला सुरुवात केली. शाळा कॉलेजमध्ये असल्यापासूनच तुझं हे ठरलं होतं की याच फील्डमध्ये जायचं? शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून माझं ठरलं होतं की फोटोग्राफी करायची आहे. फोटोग्राफीत काय करायचंय किंवा तो मार्ग कसा आहे हे जरा माझ्यासाठी पण क्वेश्चनिंग होतं. पण ज्यावेळी मी थोडंसं सर्च केलं किंवा थोडासा स्टडी केला त्याचा, त्यावेळी मी घरच्यांना कन्व्हिन्स करू शकलो की मला या क्षेत्रात जायचंय. कारण माझ्या घरी असलेल्या सगळ्या ज्या माझे वडील किंवा माझे आजी आजोबा सगळे वैद्यकीय क्षेत्रातले आहेत. त्यांना कन्व्हिन्स करणं हा माझ्या पुढे सगळ्यात मोठा टास्क होता. ते कन्व्हिन्स झाल्यानंतर त्यांनी मला ज्यावेळी फोटोग्राफीला परमिशन दिली, मी ते सगळं जर्नी माझी स्टार्ट केली. आणि सेकंड इयर मध्येच पॅन्डेमिकची वेळ आली. सो ते पॅन्डेमिक मध्ये सगळं थांबत होतं आणि त्या दरम्यान मला वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून ह्या जर्नीला मी सुरुवात केली. पण होत असं गेलं की फोटोग्राफी करायची आहे किंवा त्यासाठी काढलेला वेळ किंवा त्यासाठी घेतलेले कष्ट हे सगळे मला पोर्ट्रेट मध्ये नंतर युटिलाइज करता आले. ती एक आणि ती नजर डेव्हलप झाली. हा, फोटोग्राफीचा मला फायदा काय झाला की मला कलर स्कीम म्हण किंवा लाईट शॅडो याची खेळायची सुरुवात एक मजा येत होती. किंवा त्या गोष्टी थोड्याफार फोटोग्राफीचे मी वर्कशॉप्स करत होतो, त्याच्यामुळे थोडासा सेन्स त्या बाबतीतला होता आणि त्याचा पूर्ण फायदा मला पोर्ट्रेट मध्ये करता. करेक्ट. येस. सो अशी तुझी सुरुवात माझी सुरुवात झाली. आणि झालं काय की जेव्हापासून मी करायला लागलो ना, तेव्हा अगदी पहिल्या पोर्ट्रेट पासून लोकांना हे आवडायला लागलं होतं. सो मला ते एक अप्रिशिएशन लोकांचं हवंच वाटायला लागलं नंतर, जे काही लोक म्हणजे व्यक्त होत होते पोर्ट्रेट. आणि मला त्यातनं एक कळत होतं की 100% लोकांना याच्यातनं वेगळं काहीतरी दिसतंय किंवा वेगळं काहीतरी जाणवतंय. सो आपण हे करणं हे अगदी अप्रोप्रिएट आहे. नक्कीच. तुझे फेसबुकवरचे सुद्धा आम्ही बरेच पोर्ट्रेट्स आणि पाहिलेले आहेत. सो अमेझिंग वर्क आहे तुझं. म्हणजे खरंच ग्रेट. म्हणजे विश्वास बसत नाही की तुझी आता जर्नी 3-4 वर्षापासून असंच वाटतं की मी खूप आधीपासून या क्षेत्रात आहे किंवा एक्झिबिशनला पण माझ्या लोक येतात ना, सो ते मलाच विचारते की प्रणव सातभाईंना भेटायचंय. कारण त्यांना अपेक्षित असतं की मी खूप कोणीतरी असा मोठा असेल किंवा माझं वय निदान 35-40च्या रेंजमध्ये तरी असावं असं अपेक्षित असतं. पण म्हणजे ही देवाची कृपा आहे की खरं जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हापासून खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स येत गेला आणि माझ्याकडनं त्या स्केलमध्ये पोर्ट्रेट घडत गेले. ते महत्वाचे. जेव्हा तुझ्याकडे एखादी पोर्ट्रेटची ऑर्डर येते तर ती पुढे नेण्यासाठी काय प्रोसिजर असते? बेसिकली काय होतं, सोशल मीडियावर लोक जे पोर्ट्रेट बघतात किंवा बऱ्याच लोकांना मिसिंग जे आपले असतात काही फोटोज, जे अगदीच ब्लर पुसट असे सगळे झालेले फोटो जे असतात ते लोकांना रिक्रिएट करून हवे असतात.
आणि अगदी स्वाभाविक आहे, माझ्या सोशल मीडियावर माझा नंबर आहे किंवा लोक अगदी DM करून विचारतात सगळ्या गोष्टी. सिंपल आहे की लोकांचा मला फोटो अपेक्षित असतो फक्त येणं, की जे कोणी व्यक्ती आहे ज्यांचा कोणाचा तुम्हाला पोर्ट्रेट हवा आहे त्यांचा एक सिंपल फोटो माझ्याकडे येतो. तो फोटोचा रेफरन्स घेऊन त्याच्यावर काम केलं जातं. लोकांना हवं त्या साईज मध्ये मी फ्रेम करून देतो. ऑल ओव्हर इंडिया, इनफॅक्ट इंडियाच्या बाहेर माझ्या फ्रेम जातात. अगदी सिंपल सॉर्टेड प्रोसेस आहे. काय होतं बऱ्याचदा की लोकांकडे ना खूप इमॅजिनरी गोष्टी असतात. म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, एक पोर्ट्रेट आलं होतं करायला, की त्यांना ऍक्च्युली ते फोटोमध्ये नसलेली गोष्ट त्यांना अपेक्षित होती त्यात येणं. म्हणजे आईच्या कडेवर मी असं मला तुम्हाला कॉम्बिनेशन हवंय. ते हल्ली एआय मध्ये वगैरे जे होतं, हा सो तसं वाला एक ते होतं. आणि ते झाल्यानंतरच त्यांचं जी रिॲक्शन असते किंवा त्यांना जे ते अप्रिशिएशन असतं ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. पण अगदी सिंपल आहे की तुम्ही माझा व्हॉट्सअप करू शकता, फोटो पाठवू शकता आणि त्याच्यावरनं पुढची प्रोसेस अगदी 7 ते 8 दिवसाची असते. पोर्ट्रेट घरपोच प्रत्येकाला मिळतं. आणि बऱ्याचशा माझ्या वॉलला बरेचसे मी अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर करत असतो की लोकांच्या मिळाल्यानंतरचं रिॲक्शन किंवा ते पोर्ट्रेट बघून लोकांना कसं वाटलंय. सो तो आनंद माझ्यासाठी पण खूप मोठा असतो. खरं माझ्याकडे एक फोटो आला होता करायला, 35-40 असं लोकांचा मॉब होता आणि त्यात एक अशी मुलगी होती, साधारण 25-27-30च्या एज मधली मुलगी असेल. तिच्या वडिलांचा मला फोन आला होता की प्रणव आम्हाला हे पोर्ट्रेट हवं आहे करून. आणि ऑब्व्हियसली आता एवढा मॉब मधला फोटो म्हणल्यानंतर तो झूम केल्यावर तो फाटणार किंवा त्याचं स्कॅन केल्यावर तो ब्लर होणार, इतकंच त्याचं रिझोल्युशन होतं, कारण त्यांच्याकडे त्याची हार्ड कॉपी होती. हा सो मी त्यांना अगदी म्हणलं ठीक आहे मी करून देतो वगैरे. आणि तो फोटो झूम केल्यानंतर ना फोटोचे डिटेलिंग काहीच नव्हत्या. म्हणजे कळत होतं की कोणीतरी फक्त व्यक्ती त्या फोटोमध्ये आहे. तो झाला म्हणजे ते सांगण्या ज्यावेळी त्यांचा मला फोन आला त्याच वेळी त्यांनी सुरू केलं की मला सांगायला की मला म्हणे की काय झालंय की हा फोटो आमचा खूप आवडता आहे. माझी मुलगी आहे म्हणे, वय वर्ष 27 आणि मागच्या महिन्यात ती एक्सपायर झाली आहे. तिचं लग्न ठरलं होतं म्हणे आणि त्याच मॉब मधला हा फोटो आहे. पण असं झाल्यामुळे पण काय झालं की ज्यावेळी तो फोटो आम्ही बघितला, तिने तो बघितला, त्यावेळी तिचा खूप आवडता फोटो असं ती आम्हाला सांगत होती की मला हा फोटो खूप आवडलाय, माझा खूप छान आलाय एवढा सगळा मॉब मध्ये फोटो, सो आम्हाला तोच हवा आहे करून. सो तो करत असताना माझ्या बॅक ऑफ द माइंड ही गोष्ट होती की हा फोटो ज्यावेळी रिक्रिएट होईल त्यावेळी त्यांची रिॲक्शन काय असेल किंवा त्यांना तो बघून कसं वाटेल. मी तो करून त्यांना पाठवला. त्यानंतरची त्यांची रिॲक्शन ऑब्व्हियसली त्यांना तो खूप आवडला होता. आणि म्हणजे त्यांचं एक मला एक असं आपण म्हणतो ना एक बापाची माया वगैरे असं वाला जे आपण इमोशनली जी गोष्टीकडे बघतो ना, त्यांचं मला एकच वाक्य होतं की प्रणव हा फोटो झाल्यानंतर म्हणजे आम्हाला जो काही आई वडील म्हणून आम्हाला जो काही आनंद मिळालाय तो आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. खूप मोठा हो, आमचे खूप आशीर्वाद आहेत तुझ्या मागे. सो ह्या पोर्ट्रेट म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो ना की मी 4, 4.5, 5 वर्षात एवढे पोर्ट्रेट्स किंवा एवढं सगळं पल्ला कसा पार केलाय किंवा मी कुठल्या वेळेनी हे सगळं करत जातो. तर माझं एक सिंपल म्हणणं असतं की हे सगळं करण्यामागे ना माझ्या मागे ब्लेसिंग्स खूप आहेत, खूप पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स आहेत, खूप लोकांचे चांगले चांगले आशीर्वाद माझ्या मागे आहेत. आणि ह्या सगळ्या प्रवासात ना मला ते आशीर्वाद खूप मदत करतात पुढे जाण्यासाठी. की असं एखादं कोणीतरी आपल्यासाठी वाक्य म्हणतंय की प्रणव खूप मोठा हो, आमचे खूप सारे आशीर्वाद आहेत आई वडील म्हणून तुझ्या मागे, हे वाक्य माझ्यासाठी खूप मोठं आहे किंवा पुढचे 10 कामं करण्यासाठी खूप मोठं मोटिवेशन. एक सपोर्ट मेंटल. आणि नाही म्हणलं तरी एक आठवड्याभरात अशी एखादी केस, असं एखादं पोर्ट्रेट माझ्याकडे येतं करायला की म्हणजे आपण म्हणू शकतो ना की पैशांव्यतिरिक्त पण त्यांना तो केल्याचा आनंद इतका असतो की त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी खूप मोठं काम करतात. खूप इमोशनल मोमेंट असते त्यांच्यासाठी. ती इमोशनल मुवमेंट म्हणण्यापेक्षा ना त्यांच्यासाठी त्यांचं कोणीतरी घरात परत आलंय हे मला फिलिंग असतं की हा म्हणजे निदान फोटोत का असेल ना पण व्यक्ती आपल्या समोर असेल. नक्कीच. सो हे फिलिंग माझ्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. अरे फारच छान, मस्त एक्सपिरियन्स सांगितलंस. जसं तू सांगितलंस की पोर्ट्रेट्स तुझ्याकडे एखादी ऑर्डर येते तर ती प्रोसिजर कशी असते, तर तुझ्याकडे साधारण कुठल्या प्रकारचे पोर्ट्रेट्स जास्त येतात? ऍक्च्युली सगळेच पोर्ट्रेट जास्त येतात. इंडिव्हिज्युअल पोर्ट्रेट माझ्याकडे जास्त येतात, म्हणजे गिफ्टिंगसाठी वगैरे जे लोक आपल्याकडनं करून घेतात किंवा घरात आजी आजोबा वगैरे हे सगळे पोर्ट्रेट येतात. काय झालंय मागच्या 2 वर्षात माझ्याकडे कॉर्पोरेट ऑर्डर खूप येतात. म्हणजे 1, 2, 3 पोर्ट्रेट करण्यापेक्षा ना माझ्याकडे बल्क ऑर्डर येतात. त्याचं रिझन असं असतं की बऱ्याचशा मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये बरेच जे काही ऑर्गनायझर्स असतात ना ते 1 स्ट्रोक
100 फ्रेम 200 फ्रेम अशा करून घेतात. त्यांना त्या देण्यासाठी किंवा वाटण्यासाठी किंवा प्रेझेंट करण्यासाठी गिफ्टिंग पर्पजने ते करतात. आणि ह्या सगळ्या सोबतच बरेचसे बिल्डर किंवा इंटिरियर डिझायनर मला कनेक्टेड आहेत, जे की आता एक पुण्यातलेच एक बिल्डर आहेत, ते त्यांच्या नवीन होणाऱ्या जे काही बिल्डिंग असतात किंवा त्यांचे नवीन होणारे जे काही क्लायंट्स असतात त्यांना ते घराची चावी देण्यासोबत एक पोर्ट्रेट पण देतात सोबत. सो ती एक मेमरी बिल्डर कडनं त्यांना जाते. बरेचसे इंटिरियर डिझायनर असे आहेत की ते इंटिरियर डिझाईन करत असताना म्हणतात की इथे आपण प्रणवकडनं पोर्ट्रेट करून घेऊया. ते पावतीच आहे म्हणजे कुठेतरी कोणीतरी काम करत असताना आपलं नाव तिथे येणं किंवा आपण हे करू शकतो त्या लायबल आपण आहोत ही गोष्ट तिथे प्रेझेंट होणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर इंटिरियर डिझायनरचा ज्यावेळी मला फोन येतो की प्रणव आम्हाला रनिंग हॉर्स अपेक्षित आहे किंवा त्यांचं एक फॅमिली पोर्ट्रेट आहे ते आम्हाला करायचं आहे. सो असे काही ऑर्डर्स या माध्यमातून येतात. काय होतं की इंडिव्हिज्युअल ऑर्डर जे काही करण्याचं एक इमोशन असतात ना त्या वेगळ्या असतात. ह्या ऑर्डर करण्याचं एक फिलिंग वेगळं असतं, कारण दोन्ही ऑर्डर मध्ये खूप मोठी तफावत. आपण एक बऱ्याचदा ऑर्डर अशा होतात आपल्याकडे येणाऱ्या असतात ना की त्या ऑर्डर करण्याचं एक आपण म्हणू शकतो ना वाईब्स मिळतात आपल्याला त्या ऑर्डर करून पण, की एखादं खूप गोड बेबीचं पोर्ट्रेट आहे एखादं छोटंसं, तर ते करत असतानाची एक पॉझिटिव्हिटी खूप वेगळी असते. तो एक क्यूटनेस असतो त्या पोर्ट्रेट मध्ये की याच्या डोळ्यात काय येणं अपेक्षित आहे, काय हा बेबी कदाचित आता ह्या पोझिशन मध्ये जर हा उठून बोलायला लागला तर हा काय बोलू शकतो, हे मला एक फिलिंग असतं. म्हणजे इमॅजिनेशन म्हणजे हा वाटतं फोटो आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण इथे काय द्यायला हवंय किंवा लोकांना आपल्याकडनं नेमकं काय अपेक्षित आहे. सो ते आणि बऱ्याचदा मी बऱ्याच माझ्या पॉडकास्टमध्ये सांगितलंय की मी काम ना रात्रीच्या वेळी करतो, ज्यावेळी कुठलं डिस्ट्रॅक्शन नसेल, शांतपणा एकदम, खूप शांतता असेल, आपल्याला कोणी आवाज देणारं नसेल, आणि त्यावेळी काम करण्याची एक ना काय म्हणू शकतो ना आपली एक तंद्री लागते की आपण एक सिंगल सिटिंग मध्ये पोर्ट्रेट पूर्ण करू शकतो. सो ही एक मजा येते. आणि नवीन प्रत्येक ऑर्डर माझ्यासाठी चॅलेंजिंग असते, नवीन येणारं काम चॅलेंजिंग असतं आणि येणाऱ्या कामात मिळणारा आनंदही तेवढाच भारी असतो. नक्कीच. जसं तू सांगितलंस की इंटिरियर्स किंवा बिल्डर्स कडून सुद्धा तुला सांगतात की आम्हाला असं हवं, तर आजकाल वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बरेच असे पेंटिंग्स आलेत की आम्हाला असे हवे, तर ते सुद्धा तू करून ते सुद्धा येतात. ते सुद्धा येतात. इंटिरियर डिझाईन बुद्धाचा फोटो हवा. इंटिरियर डिझाईन होत असताना 4-5 जागा असं ठेवल्या जातात की इथे आपल्याला पोर्ट्रेट लावायचे, आणि त्या मग मला फोटोज येतात, त्याचे सायझेस येतात की प्रणव आम्हाला इथे हे अपेक्षित आहे किंवा आम्हाला इथे घरचा फोटो, आमचा फॅमिली फोटो अपेक्षित आहे, किंवा इथे तुम्ही जसं म्हणालात तसं एक ठराविक कुठल्या तरी देवाचा फोटो अपेक्षित आहे. हे असं ज्यावेळी ते सगळं इंटिरियर डिझाईन होत असतं त्याच वेळी मला त्याच्यात इंटरफेअर करावं लागतं, कारण इथे केवढं पोर्ट्रेट लागेल किंवा ही साईज काय असेल, सगळ्या गोष्टी. सो हे सगळं त्याच वेळी ठरलं जातं. आणि तुम्ही जसं म्हणालात की वास्तूचं, तर एक ठराविक माझ्याकडे तोही फॉर्मॅट येतो की आम्हाला ह्याच कलरचं बॉर्डर हवी आहे किंवा ह्याच टाईप मधलं पोर्ट्रेट हवंय, त्यात बाकी काही छेडछाड होणं अपेक्षित नाहीये. किंवा बऱ्याचदा असं होतं की मला त्या फ्रेमच्या सायझेस इतक्या ऑड घ्याव्या लागतात की त्या घरात तेवढ्याच जागेसाठी ते परफेक्ट बसेल, असंही होतं. सो ते फ्लेक्झिबल राहावं लागतं प्रत्येक ऑर्डर, म्हणजे जसं की आपल्याकडे रिक्वायरमेंट जशा येतील त्याप्रमाणे फ्लेक्झिबल ठेवावं लागतं सगळ्या गोष्टी. येस. तर आम्ही तुझ्या आधीच्या पॉडकास्ट मध्ये सुद्धा सेलिब्रिटींचे किस्से बरेच ऐकलेले आहेत, तर आम्हाला तुझ्या रिसेंट एखाद्या पोर्ट्रेटचा किस्सा ऐकायला आवडेल. सेलिब्रिटींचे किस्से खरं खूप आहेत, म्हणजे मला ना नावं घेणं कमी पडेल एवढे किस्से आहेत. सेलिब्रिटींच्या पलीकडे जाऊन ना आपण एक म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो रिसेंटली अगदी झालेला. मी हे माझं असंच सगळं काम सुरू असताना काय होतं की फेसबुक ही जी गोष्ट आहे ना, इथे कोणी माणूस पटकन येऊन आपल्याला कनेक्ट होतो किंवा त्यांना आपलं काम आवडतं म्हणून ते अप्रिशिएशनचा मेसेज करता. असाच एक रिसेंटली अगदी घडलेला किस्सा आहे की मी संजय मालपाणी सरांना कनेक्ट झालो. ज्यावेळी मी कनेक्ट झालो खरं त्यावेळी मी त्यांची वॉल ऑब्विसली बघितली होती, आम्ही मेसेजवर बोललो पण होतो. अगदी त्यांचं स्वतःचं एक पोर्ट्रेट मी केलं होतं, त्यांना ते आवडलं वगैरे. आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरानंतर त्यांचा मला फोन आला की प्रणव माझ्याकडे ऑफिसचं माझं काम चालू आहे आणि मला काही पोर्ट्रेट्स हवेत. तर त्यांच्या काका आणि त्यांचे वडील असे 2 पोर्ट्रेट्स मी केलेत सुरुवातीला. ते केल्यानंतर त्यांचा माणूस येऊन ते घेऊन वगैरे गेले. ओपनिंगच्या वेळी ना त्यांचा मला फोन आला की प्रणव काय झालंय म्हणे की ते पोर्ट्रेट एवढे सुंदर झालेत की माझा जो ड्रायव्हर आहे, जो माझ्या वडिलांबरोबर पण ज्यांनी काम केलं होतं,
तो रडायला लागून गेला. त्यांचा फोन आल्यानंतर 1 मिनिट मी थांबलो होतो, कारण मला असं वाटलं की काहीतरी काय गडबड झाली असेल किंवा काहीतरी झालं असेल, त्यांना अपेक्षित वेगळं असेल, झालं काहीतरी वेगळं. पण त्यांनी असं सांगितल्यानंतर मला खूप आनंद झाला की म्हणलं हा म्हणजे पोर्ट्रेट आवडलाय ना. हो म्हणे पोर्ट्रेट प्रचंड आवडलंय आणि नवीन होणाऱ्या ऑफिसच्या सेंटरला हे दोन्ही पोर्ट्रेट लागणार आहे. त्या पोर्ट्रेटची साईज जवळपास 4.5-5 फीट होती, बापरे, 2 पोर्ट्रेटची. सो आम्ही ऑफिसच्या सेंटरला लावणार आहोत म्हणे. सो माझ्यासाठी सरांच्या ऑफिसमध्ये हे पोर्ट्रेट लागणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ऑब्व्हियसली. किंवा त्यांच्या येणारा फ्लो जो काही क्राऊड आहे तोही तेवढा मोठा आहे, प्रत्येक फील्डचे लोक त्यांच्याकडे येणारे असतील. ते झाल्यानंतर परत एक 4-5 दिवसानंतर त्यांचा मला परत फोन आला. मला म्हणे प्रणव आमचे ते पोर्ट्रेट एवढे छान झालेत ना, आम्हाला अजून 2-3 पोर्ट्रेट करून अरे वा. म्हणलं ठीक आहे. म्हणे पण ह्यावेळी एक अट आहे. म्हणलं काय, ह्यावेळी तू यायचंय म्हणे भेटायला. म्हणलं ठीक आहे. म्हणलं ऑनर आहे माझ्यासाठी तुम्हाला भेटणं. ते पोर्ट्रेट मी केले, 3 सिमिलर पोर्ट्रेट होते. ते घेऊन मी संगमनेरला त्यांच्या ऑफिसला गेलो. काय होतं ना की बऱ्याचदा सेलिब्रिटींना आपण भेटतो जे आपल्याला टीव्हीत दिसतात किंवा ज्यांना आपण बऱ्याच सेलिब्रिटींना आपण फॉलो करतो बऱ्याचशा गोष्टींसाठी. त्यांना भेटणं एका ठिकाणी आणि एक अगदीच वेगळ्या फील्डच्या पर्सनला भेटणं, म्हणजे संजय मालपाणी सरांसारखा माणूस माझ्या ह्या पोर्ट्रेट जर्नीमध्ये कनेक्ट होणं हे माझं खूप मोठं ऑनर आहे. आणि आम्ही अर्धा-पाऊण तास मी त्यांच्या ऑफिसमध्ये होतो. ते जे काही बोलत होते, ज्या विषयावर ते बोलत होते, त्यातनं इतकं शिकायला मिळत होतं ना मला. ह्या पोर्ट्रेटचा फायदा असा आहे ना की वेगवेगळ्या फील्डचे लोक कनेक्ट होतात. म्हणजे संजय सरांसारखा माणूस आज कनेक्ट होणं किंवा त्यांच्याकडनं जे काही 10 गोष्टी मला ऐकायला मिळाल्यात त्या माझ्या कानावर येणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ऍट द एज ऑफ 25 असे लोक कनेक्ट होत असतील ना. सो पुढच्या जर्नीसाठी मला बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी किंवा एक माणूस म्हणून आपण कसं असायला हवं ह्यासाठी मला ही गोष्ट खूप मदत करणार आहे. सरांनी मला 1-2 टिप्स म्हणू शकतो किंवा 1-2 असे छान बोलता बोलता त्यांनी किस्से सांगितले त्यांचे जे काही जर्नी सुरू झाली होती, किंवा हे पोर्ट्रेट्स अजून आपण कसे छान करू शकतो किंवा अजून कसे आपण छान याला रंगरूप आणू शकतो, या गोष्टींसाठी त्यांनी काही सजेशन दिले. हे सगळं झाल्यानंतर त्यांचं एक पोर्ट्रेट जे मी केलं होतं मी त्यांना घेऊन गेलो होतो गिफ्ट म्हणून. त्याच्यावर त्यांची रिॲक्शन की आम्ही एक छोटासा छान व्हिडिओ केला होता, पाहिला म्हणजे ह्याच्यावर टाकला होता, फेसबुकला मी शेअर केला होता. सो आम्ही सोबत एक व्हिडिओ केला होता. बराच त्या व्हिडिओ नंतर बरेचसे रिप्लाय मला असे आलेत की वा संजय सरांसोबत तुम्हाला टाइम स्पेंड करायला मिळाला. त्यावेळी त्यांची डेप्थ आपल्याला कळते की आपण कुठल्या व्यक्तीसोबत जाऊन छान मस्त गप्पा मारून आलोय. ते सगळं झाल्यानंतर ना आपल्याला एक वेगळीच एनर्जी फील करायला मिळते. तसंच एक ऑर्डर माझ्याकडे येत असते. पुण्याचे माझे एक क्लायंट नाही ऍक्च्युली, माझे खूप असे क्लोज छान रिलेटिव्ह आहे, अशोक आबा म्हणून, अशोक खाडे म्हणून. त्यांचा मला असाच फोन येतो. त्यांना मी कधीच भेटलो नाही अजून. आम्ही दोघं फक्त फोनवरच कनेक्टेड आहोत. त्यांचा मला फोन येतो की प्रणव अरे असा कार्यक्रम आहे आणि ह्या दिवशी इतक्या फ्रेमिंग होणं अपेक्षित आहे. 11th आवरला फोन येतो. पण त्यांच्यासोबत पण काम करायला इतकी मजा येते ना की माणूस म्हणून आपण काय म्हणू शकतो ना की डील कशी करावी समोरच्याशी, किंवा समोरच्याला आपण कसं बिझनेस, म्हणजे जरी लोकांकडनं मी पैसे घेत असतो पोर्ट्रेटची तरी त्यांच्याशी डील करत असताना आपली भाषा कशी असावी, आपण कसं बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांकडे शिकायला मिळतात. कारण हे लोक माझ्यापेक्षा कैक पटीने मोठे आहेत वयानी पण, त्यांच्या प्रोफेशन मध्ये पण. सो यांच्याकडनं 1% जरी शिकायला मिळालं ना तरी ते माझ्यासाठी खूप मोठं भाग्य असतं. आणि मला ह्या लोकांच्या संपर्कात येणं हा माझ्यासाठी खूप मोठा एक पॉझिटिव्ह टर्न आहे ह्या सगळ्या जर्नीतला. की ह्या लोकांच्या अनपेक्षित फोन मला येणं किंवा ह्या लोकांच्या ऍटलिस्ट माझ्या फोनमध्ये नंबर असणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सो या जर्नीत येणारे सेलिब्रिटींसोबतच हे पण खूप सुंदर अनुभव आहेत. नाही म्हणजे एवढ्या तुझ्या आता प्रोफेशन असं तुझं तसं आहे त्याच्यामुळे तुला अनेक लोकांना भेटावं लागत असेल किंवा वेगवेगळ्या स्तरातून, म्हणजे वेगवेगळ्या स्तरातून, म्हणजे फील्डचा माणूस प्रत्येक फील्ड. दरवेळी खूप छान मजा येते की एखादा फोन असा येतो की जो अगदीच कुठल्या तरी रुरल एरियात नसतो, की कोणीतरी अगदी आपल्याला की मला माझ्या आईचं पोर्ट्रेट हवंय, घरात छोटूसं फ्रेम करून हवी आहे वगैरे, असा एखादा फोन येतो. आणि कट टू असा एखादा फोन येतो की जो माणूस आपल्यासाठी खूप मोठा असतो.
म्हणजे कुठल्याही फील्डचा असू आपण दे. ते आयडॉल ज्यांना समजतो प्रश्नच नाही. म्हणजे असे बरेचसे फोन माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड आले की मी सकाळी झोपेतून उठलोय आणि असे कोणाचा तरी फोन आलाय की माझा अगदी दिवस त्यांनी घडलाय खरं. मस्त मस्त. पण म्हणजे सेलिब्रिटींसोबतच मला बाकी फील्डच्या लोकांशी पण कनेक्ट होता येतं हा खूप मोठा खरं माझं भाग्य आहे. ह्या सगळ्या सोबतच ना अगदी रिसेंटली झालेला अनुभव आहे. मला एक फोन आला होता एका मंदिरातनं. मला म्हणे गुरुजी आपसे बात करना चाहते हैं. म्हटलं ठीक आहे, आपका पोर्ट्रेट उन्होंने देखा है. म्हटलं ठीक आहे. मी विचारलं नाही कोण काय वगैरे, कारण ते बोलण्याचं टोनच इतका गोड होतं की मला पुढे फार काही बोलता नाही आलं. आणि फोनवर गौर गोपालदासजी होते. अरे बाप रे. हा, आणि त्यांनी खूप छान मराठीत मला की प्रणव खूप छान काम करतोयस, मस्त. मी माझं पोर्ट्रेट बघितलं, त्यांचं एक पोर्ट्रेट मी केलं होतं. मी माझं पोर्ट्रेट बघितलं म्हणे, खूप छान झालंय आणि लवकरच भेटूया असं म्हणून एक 5-7 मिनिटाचा फोन आमचा झाला. माझ्यासाठी अशा कुठल्या तरी फील्डचा माणूस की ज्यांचा मला फोन येऊन जे मला अप्रिशिएट करताय. सो ही गोष्ट माझ्यासाठी मोठी आहे. थोडं अजून एक वेगळं फील्ड आपण म्हणायला गेलो तर रचना रानडे ज्या मॅम आहेत, रचना रानडे, त्यांना मी रिसेंटली भेटण्याचा मला योग आला त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि त्याही स्वतः खूप छान आर्टिस्ट आहेत. म्हणजे त्यांच्या प्रोफेशनच्या व्यतिरिक्त ते खूप सुंदर आर्ट वर्क करतात. त्यांना भेटण्याचा योग म्हणजे ना ती एनर्जीच वेगळी आहे खरं. म्हणजे त्यांना भेटून जे काही वाईब झाल्या ना मला, की जशा त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतात, जशा आपण रील त्यांचे बघतो, तशाच त्या ऍक्च्युअल पण आहेत. खूप कमाल आहेत. म्हणजे त्यांना भेटून खूप मला खरं छान वाटलं की आपण खूप वेगळ्या फील्डच्या कोणाला तरी भेटतोय, की फायनान्स फील्डमध्ये ज्या आहेत. आणि त्यांनी पण आपल्या पोर्ट्रेटचं कौतुक करणं ही पण एक खूप छान गोष्ट आहे माझ्यासाठी. खरंच तू एवढ्या जणांचे आशीर्वाद घेतोयस आणि खरंच तुझं काम पण इतकं उत्तम चाललंय ना, नक्कीच त्याचा फायदा तुला होतोय आणि होणार आहे 100%. आणि मला त्या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की ज्यावेळी तुमच्या बरोबर लोक असतात ना, त्यावेळी तुमचं काम किंवा तुम्हाला जी काही एनर्जी मिळत असते ना, ती खूप छान वर्क करते तुमच्यासाठी. नक्कीच त्या वाईब्सच वेगळ्या असतात. हा, आणि मी पहिल्यापासून म्हणजे ह्याच फ्लो मध्ये आहे की म्हणजे बिझनेस आहे किंवा मला यातनं पैसे मिळत आहेत, हा एक भाग झाला प्रोफेशनचा. पण ह्या पलीकडे जाऊन मला ना लोक मिळत आहेत खूप. माझे नवीन रिलेशन प्रत्येक सिटीमध्ये माझे रिलेशन, म्हणजे कुठूनही आज फेसबुकला जर मी एखादी पोस्ट टाकली की मी या ठिकाणून काल मी आलो होतो, तर मला असे 10-12 मेसेजेस तर 100% येतात की प्रणव आला होता तर मग कळवायचं ना, आपण भेटलो असतो. सो हे खूप मजेदार गोष्टी असतात की आठवणीने लोकांना पुढच्या वेळी आला की ये हा नक्की इथे तुझं घर आहे असं म्हणणारं कोणीतरी प्रत्येक सिटीत आपला आहे, याचा एक खूप आनंद मिळतो आपल्याला. मस्त, फारच छान. तर प्रणव, तुझे पोर्ट्रेटचे अपडेट असू देत किंवा कुठे एक्झिबिशन्स आहेत, याबद्दलची माहिती, तू कोणाला भेटलाय, हे सगळं तू सोशल मीडियावर शेअर करतोस. तर सोशल मीडियाचा तुला फायदा कसा झाला आणि त्याचं काय स्थान आहे तुझ्या आयुष्यात सोशल मीडियाचं? खरं काय झालं, सोशल मीडियामुळेच पहिलं पोर्ट्रेट व्हायरल व्हायला मदत झाली. ते खूप मोठं माध्यम, म्हणजे आजच्या ह्या सगळ्या फ्लो मध्ये मी त्याला मानेन खरं. म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठं वरदान आहे सोशल मीडिया. कारण जेव्हा पण मी सुरुवात केली पोर्ट्रेट्स करायला, तेव्हा पहिल्यापासून मी माझे पोर्ट्रेट सोशल मीडियावरच शेअर करतोय. म्हणजे प्रणव कोण आहे, प्रणव कुठे असतो, प्रणव काय करतो, हे सगळं जे लोकांपर्यंत आज गेलं हे सगळं सोशल मीडियामुळे गेलं. कदाचित पॅन्डेमिकच्या काळात जर सोशल मीडिया नसतं तर आपण, म्हणजे मला तरी लोकांना कनेक्ट होता आलं नसतं कुठल्याच फील्डच्या लोकांना, किंवा प्रत्येकाचे नंबर आपल्यापर्यंत येणं इट्स इम्पॉसिबल. पण जो पॅन्डेमिकचा काळ होता ना, त्यावेळी बाकी सगळ्यांना सोशल मीडिया हे सगळेच जण अगदी फ्रिक्वेंटली वापरत होते. माझ्या हातात ते असल्यामुळे मला प्रत्येकापर्यंत रीच होता आलं, प्रत्येकापर्यंत त्यावेळी पोहोचता आलं. म्हणजे काम प्रत्येक माणसाचे थांबलेले होते त्यावेळी, कोणी काम करत नव्हतं. त्याच्यामुळे सोशल मीडिया हे खूप इझी माध्यम प्रत्येकाच्या हातात होतं. त्याच्यामुळे तो एक पिरियड मला कॅच करता आला सोशल मीडियामुळे. आणि तिथून जी सोशल मीडियावर मी अपडेट्स करायला सुरुवात केली, तर आजपर्यंत माझी ती कन्सिस्टन्सी कायम आहे. मला असं वाटतं ना की सोशल मीडिया हे तुमच्या हातातलं खूप मोठं वरदान आहे. आताच्या काळात जर तुम्ही एखादा बिझनेस करत असाल, तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचं, सिद्ध म्हणजे स्वतःला काहीतरी शोकेस करायचं असेल ना, तर सोशल मीडिया हे खूप मोठं माध्यम आहे. आणि ते एक मास लोकांपर्यंत पोहोचतात, तो एक फायदा आहे. वेगवेगळ्या फील्डच्या लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुम्हाला तुमचा ऑडियन्स टार्गेट करता येतो की मला ह्या एक, समजा माझ्याकडे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादं डॉगीचं पोर्ट्रेट आहे किंवा माझ्याकडे एखादं पर्टिक्युलर कुठल्या तरी अॅनिमलचं किंवा बर्डचं पोर्ट्रेट आहे, तर मी ठरवू शकतो की मला हे कोणापर्यंत पोहोचवायचं,
किंवा एखादा आजी आजोबांचं पोर्ट्रेट आहे तर मी तो ऑडियन्स टार्गेट करू शकतो बरोबर. की मला कुठल्या लोकांपर्यंत याचा रीच द्यायचा आहे. करेक्ट. सो हा एक सोशल मीडियाचा खूप मोठा आपण म्हणू शकतो. पण सोशल मीडिया ना ऍक्च्युली दुधारी तलवार आहे. हो, ती तुम्ही जशी कशी वापराल ती वापराल त्याच्यावरती. तशी आहे. म्हणजे सोशल मीडिया हा तुम्हाला जितका वरती नेऊ शकतो तितकाच हो. सोशल मीडिया तुमच्या एखाद्या पोस्टने तुम्हाला खाली पण आणू नक्कीच. शकतो. तेच मला तुला विचारायचंय की ट्रोलिंगचा सुद्धा तुला कधी सामना करावा लागला का? 100% या करावं लागतो. सगळ्या आता जसं मी गोष्टींचा. म्हणाल तसं दुधारी येते आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येतं. म्हणजे ट्रोलिंग म्हणण्यापेक्षा ना जे काही स्वीट अँड सिम्पल लँग्वेजेस मध्ये लोक बोलतात सो शाल जोडीतून. म्हणजे मजा येते ती पण जे काही बोलतात ना आता तो सोशल मीडिया हा प्रत्येकासाठी आहे. म्हणजे त्याला आपण कोणाला रिस्ट्रिक्ट करू शकत तर नाही आहेच. कुठल्याच बाबतीमध्ये. आणि एकदा ते पब्लिकली गेलं की मग तुमच्या हातात काही राहत नाही. मुळात एकदा एक पोर्ट्रेट शेअर झालं की ते पोर्ट्रेट तुमचं राहतच नाही. एक्झॅक्टली. ते कोणीही शेअर करू शकतं. ऍक्शन रिॲक्शन त्याच्यावर तर हा, येणारच. आणि कुठल्याही वेळेला जाऊन ते शेअर करू शकतं. म्हणजे खूप लोक अगदी एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह काहीतरी शेअर हो, करतात एखाद्या हो. पोर्ट्रेट बद्दल बरोबर. आणि बऱ्याचदा लोक त्याच्यावर निगेटिव्ह पण अप्रोच लोकांचा असतो आणि असावा. म्हणजे मी त्याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाहीये. पण ट्रोलिंग होण्यापेक्षा ना माझ्याकडे पॉझिटिव्ह लोक खूप आहेत. त्याच्यामुळे फारसं मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी फार ते वाचायला जात नाही. बरं. मुळात मी माझ्या कमेंट्स फारच्या वाचत नाही. सोशल मीडियावर काय येतात मी एक पोस्ट टाकलेली असते मी ते टाकून माझं काम संपलेलं असतं. काही ठराविक कमेंट्स असतात ज्या पटकन आपल्या स्वाईप करत असताना ज्या नजरेत येतात त्यांना रिप्लाय करायची इच्छा होते. खूप छान 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 लोक बोललेले असतात कमेंट्स मध्ये, बरं. त्या मी रीड करत असतो. पण फार मी अगदी कुठली तरी एखादी निगेटिव्ह कमेंट पडली त्याच्या माझ्यावर इम्पॅक्ट होतो असं कधीच काही फार घडलेलं नाहीये. अगदी सुरुवातीपासून स्वामी कृपेने असं काहीच झालेलं नाहीये. त्याच्यामुळे मी जे काम करत राहिलोय ती करण्याची एनर्जी माझी जशी पहिली होती तशीच आत्ताही आहे. मस्त. त्याच्यामुळे कामात माझ्या ट्रोलिंग हा कधीच इम्पॅक्ट करत नाही. मस्त. तू स्वामींना खूप मानतोस, बरोबर आहे. तर त्याचबरोबर स्वामींबरोबरच तुला आणि कोणाचे आशीर्वाद मिळालेत? मी माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये ऍक्च्युली मी एक गोष्ट सांगतो की आफ्टर वर्ल्ड रेकॉर्ड ज्यावेळी मी अक्कलकोटला गेलो होतो ना त्यावेळी अक्कलकोटला आरती होणं, माझ्या हातून गाभारात आरती होणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि मी माझ्या घरात अगदी माझ्या जन्माच्या आधीपासून खूप आधीपासून स्वामींना खूप मानतात. सो माझ्यावरही तो पगडा आहे. मी स्वामी सेवक आहे. स्वामींचे वेगवेगळे अनुभव मला येत आहेत. ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझ्यासोबत स्वामी आहे याचा मला ठाम विश्वास आहे. त्याच्यामुळे मी डगमगत नाही कुठल्याच बाबतीत. पण ह्या सगळ्या पलीकडे ना एक आपण आशीर्वाद म्हणू शकतो. रिसेंटली एक मला असं वाटतं एक 4-6 महिन्यापूर्वी मी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं एक खूप सुंदर पोर्ट्रेट केलं होतं. अरे वा, मस्त. आणि माझी खूप इच्छा होती की हे पोर्ट्रेट त्या मंदिरात कुणाला तरी देता यावं किंवा एक आपण घेऊन जावं आणि कोणाच तरी हातात ते सोपवावं अशी माझी इच्छा होती. तर मी सहज बोलता बोलता माझी पुण्यात एक ताई आहे कीर्तिताई म्हणून, तिला मी फोन केला आणि तिला मी सांगितलं की म्हणलं ताई अगं मी पुण्यात आहे, माझ्याकडे हे खूप सुंदर पोर्ट्रेट आहे, तर आपल्याला म्हणजे देता येईल का? असं अगदी रॅन्डमली आमचा विषय चालला होता. तिचा सकाळी फोन झालेला, तिचा संध्याकाळी मला फोन आला आपण उद्या मंदिरात जातोय म्हणे. म्हटलं अरे वा ठीक आहे चालेल जाऊया. त्या मंदिरातली ट्रीटमेंट जी होती ना त्या दिवशी मला असं वाटतं दीपोत्सव होता. त्या मंदिरातली त्या दिवसाची जी ट्रीटमेंट होती की ते पोर्ट्रेट माझ्याकडनं त्यांनी घेतलं, मंदिरातली शॉल माझ्या अंगावर त्यांनी टाकली, माझी फॅमिली माझ्यासोबत होती. ते पोर्ट्रेट त्यांनी घेऊन जाऊन बाप्पाला पूर्ण नैवेद्य हे दाखवलं होतं, फळांचं सगळं आरास होती. आणि ते एवढ्या सगळ्या याच्यातनं ते गुरुजी वाट काढत त्या बाप्पाच्या चरणाशी ती पोर्ट्रेटची ज्यावेळेस त्यांनी फ्रेम ठेवली ना ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की असं अगदी दूरवर आपल्याला प्रश्नच नाही आणि दूरवर आपल्याला दिसतंय की आपलं पोर्ट्रेट श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या चरणाशी ठेवलं जात आहे. सो ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तसंच एक किस्सा, माझं एक्झिबिशन जे झालं आता मुंबईतलं, मी पु ल देशपांडे अकादमीमध्ये माझं एक्झिबिशन रिसेंटली लास्ट एक्झिबिशन माझं जिथे झालं त्याच्यानंतर मला एक मेसेज आला होता मिथिलेश दास म्हणून पुण्याचे रावेतचे, त्यांचा मला एक मेसेज आला होता की प्रणवजी आम्ही तुम्हाला भेटायला उत्सुक आहोत आणि आमच्या गुरूंना पण तुम्हाला भेटायचं. सो म्हणलं तुम्ही जर कधी पुण्यात येणार असाल तर कळवा. म्हटलं ठीक आहे मी कळवतो. तर माझं पुण्याची एक ट्रिप प्लॅन झाली आणि मी त्यांना मेसेज केला की मी पुण्यात येतोय. तर त्यांनी मला ऍड्रेस वगैरे पाठवला, म्हणे इथे तुम्ही या. सो तोपर्यंत मला क्लिअरिटी नव्हती की आपण कुठे जातोय किंवा मी फार असं नाही डीप विचारलं किंवा येतोच आहे पुण्यात तर मग भेटूया असं मला एक इंटेन्शननी मी गेलो होतो. तर मला त्यांनी रावेच्या इस्कॉन टेम्पलला बोलवलं होतं. हा, आणि इस्कॉन टेम्पल मध्ये सकाळचा प्रसाद, दुपारची आरती आणि त्यांचं सगळं ते गुरूंना भेटणं
त्यांचे आशीर्वाद, वा. ह्या सगळ्यात एक 3.5-4 तास मी त्या इस्कॉन टेम्पल मध्ये क्या होतो. बात है. आणि ते जी एक एनर्जी तिथली होती ना, वाईज ती वेगळ्या कमाल होती. असतात तिथल्या. म्हणजे तिथे त्यांनी त्यांचं मी एक पोर्ट्रेट घेऊन गेलो होतो जाताना सोबत, की त्यांना मी ऑब्व्हियसली मी त्यांचं प्रोफाईल बघितलं हो, होतं. हो. सो जाताना म्हणलं आपल्याकडनं छानसं एक पोर्ट्रेट घेऊन जाऊया. त्यांना आपण ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं त्यांच्या हातात आपण देऊया. सो त्यांच्या ते गुरूंच्या हातात मला देता आलं. वा. आणि मस्त. त्यांचं एक खूप छान असं मस्त अगदी तोडक्या मोडक्या मराठीत त्यांनी मला एकदम एक खूप छान वाक्य सांगितलं की म्हणजे तुम्ही जे काम करताय ना ते इतकं सुंदर आहे की आम्हाला बघून आमचे डोळे पाणावलेत. आई ग, किती गोड. सो हे म्हणजे अशा त्यांच्या गुरूंनी मला आशीर्वाद देणं ना ही खूप चांगली गोष्ट मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी खरंच होती. म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या एक्झिबिशनची सांगता तिथे झाली होती. हा. आणि निघताना त्यांनी मला श्रीमद भगवद्गीता माझ्या हातात दिली की तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल ना तेव्हा नक्की तुम्हाला याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे असं म्हणून. सो असं म्हणजे स्वामींसोबतच हे खूप सुंदर अनुभव येतात. हो. आपल्याला कोणीतरी कुठेतरी इन्व्हाइट करते. जनरली ना मी नाही म्हणत नाही कुठल्या गोष्टीला. मला माहित नाही की मला कुठनं काय मिळेल, मला कुठल्या ठिकाणून मला काय शिकायला मिळेल खरं. किंवा कुठे मला कोणाचे आशीर्वाद मिळतील हे मी काहीच सांगू शकत नाही. सो मी जर येतोय ना, मी जर तुमच्या अगदी वाटेवरनं जाणार असेल ना तर 5 मिनिटं मी तुमच्याकडे थांबेन, काही हरकत नाही. कारण तुमच्याकडनं मला येणाऱ्या ब्लेसिंग जे आहेत ना ते माझ्यासाठी काम करणार आहेत, मला माहिती आहे. किती छान. म्हणजे इतका तू डाऊन टू अर्थ आहेस ना, खरं एवढ्या छान हाईट वर पोहोचलायस तू. एक सक्सेस. एक माझा असं म्हणजे पहिल्यापासून माझा एक समज आहे की ज्यांनी तिथपर्यंत नेलंय ना त्यांच्या हातात सगळ्या पॉवर आहेत. बरं. मग त्या ब्लेसिंग असो, ते तुमचं देवाचं स्वरूप असो किंवा व्हॉट एव्हर जे लोक तुमच्यासाठी काम करणारे असो, तुमची फॅमिली असो. सो ज्यांनी म्हणजे असा ग्राफ माझा बघितलाय ना जो काही आहे पोर्ट्रेटच्या जर्नीतला किंवा जे काही आताची फेज आहे, तर तोच ग्राफ आपण त्याच ग्राफला तितका रिस्पेक्ट किंवा त्याच सिच्युएशनला तितका रिस्पेक्ट जर केला ना तर मला नाही वाटत की त्याला उतार कधी लागेल. नक्कीच नक्कीच. आणि तू जेवढं कन्सिस्टंटली जे काम करतोयस आणि एवढ्या लोकांमध्ये तू वावरतोयस ते नक्कीच उल्लेखनीय आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी लोकांकडनं खरं खूप शिकायला मिळतं. प्रत्येक लोकांकडनं काही ना काही प्रत्येक माणसाकडनं शिकायला मिळतं. आणि माझा प्रयत्न असतो की समोर नवीन माणूस आला ना त्याच्याकडनं थोडीशी गोष्ट आपल्याला काहीतरी मिळाली पाहिजे. छान आहे. अप्रोच छान आहे तुझं, सगळीकडे बघायचं. डिजिटल पोर्ट्रेट सोडून तुला आणि काय काय करायला आवडते का? तुझी आवड कशात आहे आणखीन? फोटोग्राफी. मी या 2 गोष्टी खूप सातत्याने करतो. खरं सांगू तर पोर्ट्रेटची जर्नी सुरू झाल्यापासून पोर्ट्रेटमध्ये मी एवढा रमलोय म्हणण्यापेक्षा आता सध्याची सिच्युएशन अशी की वेळेचं थोडा गडबड होते. पण जेव्हा मला संधी मिळते, जेव्हा मला माझी फोटोग्राफी करायची इच्छा होते तेव्हा मी कॅमेरा घेतो आणि घराबाहेर पडतो. कारण माझी फोटोग्राफी हे नाही म्हणलं तरी त्याच्यासाठी केलेला हा सगळा खटाटोप आहे. जेव्हा मी कन्व्हिन्स करण्यासाठी 365 दिवस घेतले होते घरात, तर ते जे 365 दिवस ज्यासाठी घेतले होते ना ती गोष्ट मला करता यावी यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असतो. कारण फोटोग्राफी काय म्हणू शकतो आपण, फोटोग्राफी हे असं नसत आहे माझं. तुझी ती थेरपी बनली किंवा हो, मला खूप छान वाटतं, मला रिलॅक्स वाटतं ती गोष्ट ज्यावेळी मी करतो. म्हणून मी आता सध्या काय प्रयत्न करतो की पोर्ट्रेट सोबतच कुठल्या कार्यक्रमाचे मला बऱ्याच कार्यक्रमांचे इन्व्हिटेशन्स येतात, बऱ्याच कार्यक्रमांचे पासेस मिळतात. सो माझा प्रयत्न असतो की त्या कार्यक्रमांना आवर्जून जावं. तो कार्यक्रम होत असताना तिथला लाईव्ह मुवमेंट आपल्याला क्लिक करायला मिळाव्या ह्यासाठी मी प्रत्येक कार्यक्रमाला जातो. म्हणजे बट ऑब्वियस की मी त्यांना ते देणार आहे नंतर किंवा ते फोटोज मी त्यांना काढले असं म्हणून मी त्यांना पाठवणार आहे. पण मला जे एक आत्मिक समाधान मिळतं ना की आपल्या कॅमेऱ्यातनं असं काहीतरी छान टिपलं गेलंय. सो म्हणजे पोर्ट्रेट व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणाल तर फोटोग्राफी. तर तुझे पुढील 5 वर्षासाठीचे फ्युचर प्लॅन्स काय डिजिटल पोर्ट्रेट्स ना घेऊन? मला अपडेट करायचं आहे. मला म्हणजे मी रिसेंटली प्लॅन करतोय शिफ्ट होण्याचा पुण्यात. त्याचं रिझनच माझी फोटोग्राफी आहे. मला माझी फोटोग्राफी डेव्हलप करायची म्हणजे मला अजून त्यात बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. मला कुणाच्या तरी अंडर छान काम करायचं आहे. आणि पोर्ट्रेट तर ते तर चालूच आहे. म्हणजे त्यातनं न मिळणारा वेळ हा माझ्यासाठी भाग आहे. म्हणजे हो, माझ्या दिवसभराचा भाग आहे ऍक्च्युली. माझं एक टार्गेट असतं की मी रोज एक पोर्ट्रेट करून झोपतो. अच्छा, ओके. म्हणजे मी जर घरी असेल ना तर 100% मी रोज झोपताना एक पोर्ट्रेट करून झोपतो. मग ते कोणाचंही असू देत. असं ते तुझं टार्गेट आहे. आणि त्याची झोप पण शांत लागते. म्हणजे ते झालं ना काम की अशी रिलॅक्स झोप लागते की हो काहीतरी दिवसभरात एक छान आपल्याकडे काहीतरी झालंय. मस्त. सो आता इतकं छान आपला एपिसोड होतोय तर त्याचा एंड पण एक आपण रॅपिड क्वेश्चन्सनी एक करूया. येस.
तर तू काढलेलं पहिलं पोर्ट्रेट कोणाचं होतं? म्हणजे व्हायरल झालेलं की ऍक्च्युअल पहिलं काढलेलं? पहिलं नाही आठवत. व्हायरल झालेलं शरद पंक्षी सरांचं होतं. अच्छा. वन आर्टिस्ट यू ऍडमायर मोस्ट? तर मला शेखर साने सरांचे पोर्ट्रेट्स आवडतात खूप. अच्छा. हो, मला त्यांची कलर स्कीम, त्यांची करण्याची पद्धत ही मला खूप अशी भावते म्हणाला. ओके. येस. पेंटिंग करताना रात्रीची वेळ का सकाळची वेळ? रात्रीची वेळ, जेवढी रात्र असेल तेवढं छान. पेंटिंग करताना म्युझिक, क्लासिकल म्युझिक का क्लासिकल बीट्स किंवा असे? क्लासिकल, शांत. शांत. येस. पोर्ट्रेट पेंटिंग की रिअलिस्टिक पेंटिंग? पोर्ट्रेट पेंटिंग, फेशियल. कारण मला डोळे जास्ती आवडतात Realistic. करायला. हा, ओके. मला डोळ्यांमध्ये खेळायला मला जास्ती आवडतं. अच्छा. सो रिअलिस्टिक. एक असा कलर जो तुला रिप्रेझेंट करतो? व्हाईट. ओके. मे बी. का? कारण सांग. सगळे कलर मिक्स होतात त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही आपण म्हणू शकतो ना की पाण्यासारखं असतं की जो रंग टाकाल तो रंग सामावून जातो त्याच्यात. व्हाईट. वा, मस्त. जसं तू सगळ्या लोकांना भेटतोस त्याप्रमाणे मला मिसळून जायला आवडतं म्हणून. तर अशी कुठली व्यक्ती की जिने तुझी पोस्ट बघून, तुझं पोर्ट्रेट बघून रिपोस्ट केलंय आणि ते बघून तुला खूप आनंद झाला? खरं तर नावं खूप आहेत, म्हणजे अशी अनगिनत नावं आहेत. पण एक ठराविक म्हणजे मला खूप अशा त्यांचे पोस्ट वाचून खूप छान वाटलं होतं. त्यात पहिलं नाव म्हणजे शिरीष लाडकर सर, रायटर. त्यांनी खूप सुंदर लिहिलं होतं सगळं. त्यानंतर ममताताई शेअर करण्याचा आनंद मला असतोच, बट ऑब्विस. ज्यावेळी मी अजितदादांना भेटलो होतो, अजितदादांनी माझी पोस्ट टाकली अरे वा, क्या बात. सो माझ्यासाठी ती पण एक खूप मोठी गोष्ट होती की त्यांना भेटल्याचं त्यांनी अप्रिशिएशन केलं होतं. असे खूप आहेत नावं. मुग्धाताई आहे, मुग्धा गोडबोले. मुग्धाताईंनी खूप सुंदर पोस्ट लिहिली होती. सो मला ती पण खूप आवडली होती ज्यावेळी मी वाचली ती पूर्ण पोस्ट. पण काय होतं की म्हणजे माझं एक टार्गेट कसं असतं मी सांगतो की ज्यावेळी मी कोणाला तरी पोर्ट्रेट मी जनरली गिफ्ट करतो, माझं एक असं आठवड्याभरात कोणाला तरी एकाला पोर्ट्रेट द्यायचं असं माझं एक ठरलेलं असतं. ते लोक जनरली आउट ऑफ द बॉक्स काम करणारे असतात, म्हणून मी त्यांना ते पोर्ट्रेट एक अप्रिशिएशन म्हणून देतो. म्हणजे प्रत्येक फील्डच्या माणसाला पोर्ट्रेट दिलं, सेलिब्रिटीच असं नाही, कुणी असू देत. सो त्यांना मी पोर्ट्रेट देतो आणि प्रत्येक माणूस दिल्यानंतर तो त्याच्या वॉलला शेअर करतो. तो ते लिहिणारं जे कॅप्शन असतं हे खूप छान असतं. प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी असतं आणि प्रत्येक वेळी त्याला कसा मी जाणवलोय हे माझं मला कळतं, बरोबर, की समोरच्या नजरेत नेमका मी कसा गेलोय. सो प्रत्येकाच्या पोस्ट अप्रिशिएटिंग असतात. येस. तर एक शेवटचा प्रश्न, अतिशय इमोशनल, की तुझं हे करिअर जसं सुरू झालं, तुला अनेक लोकांचे आशीर्वाद मिळत गेले, तुझं म्हणजे घरून सपोर्ट सगळ्याच दृष्टीने, तुझे फ्रेंड सर्कल म्हण किंवा स्वामींना सुद्धा खूप मदत, तर तू या तुझ्या सगळ्या सक्सेसचं ग्रॅटिट्यूड द्यायला कोणाला आवडेल? कोणाला देशील ग्रॅटिट्यूड? पहिली तर माझी फॅमिली, जी माझ्या म्हणजे जे काही मी स्टेप टाकत असतो त्यामध्ये प्रत्येक माझ्या सोबत असते प्रत्येक वेळी. दुसरं म्हणजे माझ्या लाईफची एक पॉझिटिव्हिटी म्हणतात की तिच्या येण्याने, लाईफमध्ये येण्याने किंवा माइंडचे पोर्ट्रेट मी करत असताना बऱ्याच पद्धतीने सगळ्याच गोष्टी टर्न झाल्यात पॉझिटिव्हली. आणि ऑब्विसली माझे जे काही फेसबुकला फॉलोअर्स आहेत किंवा जे काही लोक माझ्या पोर्ट्रेटला अप्रिशिएट करतात त्या प्रत्येकाच्या बाबतीत ग्रॅटिट्यूड आहे. कारण ते अप्रिशिएट करताय, त्यांना प्रणव आवडतोय, प्रणवचं काम आवडतंय, म्हणून हे सगळं चाललंय. सो प्रत्येकाप्रती म्हणजे मी प्रत्येकाला त्यासाठी थँक्यू म्हणतो. कोणी मला माझ्या पोस्टला शेअर केलं किंवा मला मेसेज केला की प्रत्येक वेळी मला तोच आनंद होतो जो अगदी सुरुवातीला होत होता. सो हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. थँक्यू सो मच प्रणव. आजचा एपिसोड खूप छान झाला आणि तुझ्याबद्दल जी माहिती नसलेली ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मला आजच्या एपिसोडमध्ये कळल्या. नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडला असेल आणि थँक्यू सो मच आजच्या एपिसोडमध्ये आलात. सो आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा. धन्यवाद.